टाळी वाजा टाळी वाजा टाळी वाजा. सुंदर गवळण गायली देवडे बाबानं, एकच नंबर, फर्स्ट क्लास. या कार्यक्रमाला बक्षीस आले पोरीची लग्न करता. म्हणजे लग्नाची गरिबी दिसती, डोक्यावरून त्यांना कळलं भागवत भाऊला की पोरीची लईच गरिबी दिसती, डोक्याला शॅम्पू नाही, टेम्पो नाही, कोणता कायच नाही. बघा ना, मावशीनं त्या ब्युटी पार्लरला मावशीनं डोक्याचं वाटलं केलं पोरीच्या. 2000 घेतले, तिला म्हणले चांगले भावाळ्या कर, व्यवस्थित केस चापून चोपून. तिने काय केलं माऊली बघा रे, डोकंच काढून घेतलं. आम्ही डोकंच निघलंय, अरे बळत बसले. आता काय सांगा तुम्हाला. म्हणून भागवत भाऊ जराड पाटील यांची म्हणून या कार्यक्रमाला 1001 रुपयाला टाळी वाजा टाळी वाजा टाळी वाजा. 1001 रुपये एक उखाणा भागवत भाऊचा. सोन्याचं मंगळसूत्र सोयीनं कोरलं, सोन्याचं मंगळसूत्र सोयीनं कोरलं, भागवत पाटलाचं बोलणं वकिलाच्या वरलं. 1001 रुपये दिला, धन्यवाद. बापरे, दोघा भावाची लागली बरं का आता. ते म्हणले आता माऊली लई द्यायला तो बघतो किती देतात. पण माऊली समजदार आहे तर ते माघार घेते ना. ते म्हणते भागतराव तुम्ही द्या, आपलं बंद करा. माऊली समजदार आहे, त्यांना साऱ्या गावाचे रट्टे खट्टे माहिती त्यांना सगळ्याचे. कुणी त्यांना कसे भेटते तर ते खरंय खरंय तुमचंच खरंय. एखादा मला माऊली असं आहे, हो खरंय तुमचं, कोण म्हणत नाही. खरंच गाव सांभाळणं सोपं नाही, आम्हाला घर सांभाळणं सोपं नाही. गाव सांभाळायचंय, समजदारपणा, सगळे अगदी समजूतपणा माऊलीकडे. म्हणून दोघाचा विचार आहे. 1000 रुपये दिले तर भागत भाऊनं, धन्यवाद. 1000पेक्षा जास्त देणार कोणी आहे का या गावात? गण भाऊ तो म्हणतात 100 वापस दे, 100 वापस दे बाबा. हो, गणभाऊची जमीन प्लॉटिंगची आहे, लय प्लॉट पाडणार 5 वर्षांना. पाडू नका, आता मला 2 द्या. हो वा, ये ही माझी बबी आहे. 4 पोर मला, 4 पोर. राजभाऊ मला 4 पोर येतो. हे सगळ्यात धाकले मध्ये बसलेलं हिरव्या सगळ्यात धाकले. शेंडे फळ, शेंडे फळ. त्याला चैनच नाही, ते करोनामध्ये झालेलं आहे. करुणामध्ये झाले बघा, ते कसं झालं करुणासारखं दिसते की. असं वाकून गेले, कमरात वाकले, मुंडक्यात वाकले, सगळ्यात लहान आहे, सगळ्यात धाकलं बंटी. बंटी ते बंटी आहे. दुसरा पिंट्या कुठे गेला रे? पिंट्या बसला असेल पंजाब कसं बघा. हा बाय पिंटी आहे, ते पिंटी आहे, ते 2 नंबरच आहे. आणि जुळ्यामधलं इन्यामधलं, जुळ्यामधलं. हो, हे रामकिसन आहे, दुसरा गंगा बिसन कुठं बसला. हो, अशी 4 इथं. ही माझी नात आहे, ही माझी नात आहे, ही माझी बबी आहे. तिला जायचंय पंढरपूरला. बबी तुला पंढरपूरला यायचं ना? हा नाही म्हणायचं. हो लेकी जातीला वळण असा काय का तसलं. चांगल्या चांगल्या पोरी लोक लागले डावलायला, हिचं वळण असलं काय का तसलं. हो य म्हणायचं. काय म्हणायचं? हो य. मी म्हणलो ना बबी जी म्हणायचं. काय काय असं नाही म्हणायचं. लई बोल असणार काही काही मावशाला. मावशी कस्तुर मावशी काय म्हणलं काय बोल का काय. हो य म्हणायचं, जी म्हणायचं. बबी सिंगल फ्यूज आहे, आर्थिंग कमी आहे. राजेभाऊ आर्थिंग कमी आहे, सिंगल फ्यूज आहे. हिला 50 ठेप आहेत माऊली, 50 ठेप. दररोज मला 10 फोन येतात पोरी करतात. तुमच्या पोराचा फोन आलता, हे काय मध्ये आलत, हे मध्ये आलत. हे म्हणलं मला भेटत तुला नाही भेटत. नाही 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 तुला यायचीच नाही. मला म्हणतंय हिचं नाव काय, हे म्हणतंय मला तिथं येऊन. मी हिचं नाव बबी. बबी असं केलं. ही बबी आहे, हिला सारं कळतं, पैशाचं कळतं, ही लई पैसे आणते बघा. बबी आहे, तुझं नाव काय खरं? बापाचं आडनाव? बाई पाटलाची मुलगी, मोठ्या घरची आहे. एकच आहे, एकुलती एक नाही का? वैज मामा कुठे गेलं? एकुलती एक आहे, एकच. हिला 50 ठेप. कशी रूपाची आहे, कशी रूपवान आहे. माय आईवरच गेली ग, आईवर गेली, कशी रूपवान ग. थोडी मुंगळी बघा, ती मुंगळी मी काळी, मी तरी काय गोरी. लय भारी आमच्या वैज मामाची आहे. वैज मामा हे मोठं आहे का पोरग? मुलगी लहान, मुलगी मोठी, हे पोरग मोठं. एकदम भारी पोरग, किती काम करते, भारी आहे, वारकरी आहे, खानदानी. सैन कशाची री? चांदीची ना? देऊन टाक मला, तुला काय करायचं. भावाडी चांदीची. चला जायचे पंढरपूरला. होईन भिकारी पंढरीचा वार करी, हाची माझा नेम धर्म, मुखी ठोबाचे नाम. वासी टीम हीच माझी उपासना.
लागे संताच्या चरण तुका म्हणे देवा हीच माझी भोळी सेवा होय होय वार करी पाहे पाहे रे पंढरी पण पंढरपूर कुठे भीमतिरी पंढरपूर गा धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव गा चला राहू या ठाया वय जाऊ हसते ते म्हणते आधी पोरगी केली पोरग मला नवरा तर करायच नाही वय जाऊ जीवाला खायला जायचे पंढरपूरला दिंडी जायचं दिंडीत बाबा दिंडीत जायचं दिंडीत नियमाने चालायचं दिंडीमध्ये व्यसन करायचं नाही दिंडीमध्ये बिडी ओढू नाही दिंडीमध्ये सिगरेट ओढू नाही दिंडीमध्ये दारू पिऊ नाही गांजाला काय घोर नाही असं बी काय करू नये असं बी काय करू नये शूटिंग चालू आहे असं बी काय करू नये गांजामध्ये लोक हसतात नाही का गांजाला काय घोर नाही असं बी नाही बरं का शूटिंग चालू आहे हो तुम्ही मारता कट कट मारले का आमचं भूकंपच हे सगळं यांच्या हातात आहे मोठं करायचं का आम्हाला लहान करायचं वा बक्षीस झालं वा 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 या या ये बाई माय मुक्ताबाई ग माझी मुक्ताबाई ग तो ह्या लग्नात येईन ग तुला कुक्कर आणि कुक्कर शिट्टी मारली की भांड्यान दिलं बाय शिट्टी मारली की भांड्यान दिलं बाय कशी ओपती गमा काय नाका दांडी ग बाई मोना काम नाही ग तो सारखं आता काय करू मग वा 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 काय ना भागवत दराडे नाही का भागवत दराडे यांच्या या कार्यक्रमाला 201 रुपये धन्यवाद परमेश्वर त्यांचं कल्याण करीन देवळीत देवळी देवळीत कारलं देवळीत देवळी देवळीत कारलं उठवडा भागवत पाटील मला शेळीने मारलं मे भागवत बस घेतला ना डबल घेऊ वाकडे तिकडी बाब तिचा हिरो आपा आला पहिला नवरा गेला भागवतराव केला धन्यवाद 1000 रुपये डबल धन्यवाद परमेश्वर त्यांचं कल्याण करीन पैसे उष्णेपासून घ्या पण लवकर द्या हो टाइम संपत आलाय कार्यक्रमाचा वा वा चला सुरुवात करूया भारुडाच्या कार्यक्रमाला हातामध्ये टाळा असा बापरे जयवीर हेच का इकडे हे लग्नासाठी आमचे जयवीर दराड पाटील कसं सुंदर पोरग आहे किती रूपवान आहे सफरचंदच आहे गोर गोर बापारच गेलं र 200 रुपये दिल्या एरंडाच्या पानावर पाय कसा देऊ एरंडाच्या पानावर पाय कसा देऊ जयवीर तो लग्नच नाही नाव कसं घेऊ 201 रुपये दिला धन्यवाद परमेश्वर त्यांचं कल्याण करी आण पण आण लय मोठे खिशामध्ये मोठे आण आण खिसा गच भरलेला आहे आण बाप देते पण माय जीवाला खातीर माय म्हणती बाई आता काय करा दुसरं कोणी गावात नव्हतं का ह्याला हेच कसे गटले पुढंच कसे बसले बाई चुक नाही ताई त्यांना बोलायचं तुम्ही काय तर मी यांना म्हणलं नाही पुढे बसा म्हणून आता तुम्ही किती दाता का हे माणूस आता देते पैसे मावली तुम्ही तिकडे बघू नका तुमची काम करा फोना फोन पैसे बंद होते ना फोन तुम्ही तिकडे बघूच नका कवरच मी जाऊच तर आपली काय चूक नाही आपल्या माणूस दापायचं मला काय घे नाही आता खिशात एवढं बंडलच आहे 500चं नोट आहे 100च्या 500च्या गच भरले 50,000 खिशामध्ये तो सगळे जर मला दिले तर काय करा हो नाही द्यायची इकडे बघ त्याला कशाला बोलती का ए पोरा कसं हसत आहे काय चला हातामध्ये टाळा असा गळ्यात माळा असा शरद गुरुजी गायन कामाला तर म्हणून ऐकूया बघा आवाज कोणाचा शरद गुरुजीचा हातामध्ये टाळ गळ्यामध्ये माळ झेंडा लावला काठीला हो झेंडा
वारकरी आलाय भेटीला मालक आले तिथं. राजेभाऊ माझा मालक कुठे तेच आवड आहे मला. श्रीनिवास जराड पाटील कुठे येतं त्यांनी पुढे या. एक त्यांचा उखाणा घ्यायचा आहे. पेटी वाजी तबला वाजी सारंगी वाजी बासरी
पेटी वाजी तबला वाजी सारंगी वाजी बासरी श्रीनिवास पाटला जीवार मला सुकलय सासरी बाय. आमच्या अनिल मामाने या कार्यक्रमाला 100 रुपये दिले त्यांच्या ओकाने घेण्याकरता. बबे तू बघून घेतलंस ना सगळं करता यायचं यांच्याकडून पैसे आणायचे. आता माझं लग्न व्हायचं माझं नवरदेव आता पुढे येणार आहे मला मुकणे पाटील नवरा करायचा आहे. माझ्या मनातच आहे खरंच नाही मला नवराच करू द्या. मला लई आवड आहे ते माणूस. माऊली तुम्ही प्लीज एवढंच सोयरपान शिफारस करा तुम्ही एवढी शिफारस लावा माऊली. पितूर आहे पितूर मग सवासणी होईन ना तसा आखी आली ना पितूर सवासी मला तेच नवरा करायचा आहे. मला सगळं त्यांच्यापेक्षा मला त्यांचं कपडे लय आवडेल कपडे. असा ड्रेस मी कुठंच नाही पाहिला कुठंच लय रान पांगलेले बाई. बबी तू बघून घेऊन जाय आकाकडून जाऊ इकडे जायच्याकडे सगळ्या कोणी पैसे घेऊन ये. तुझं घर कोणकडे घर तिकडे नको जाऊ तिकडे नको जाऊ. तिकडे गेले की पोरगी गेली बघून गेलं आम्हाला बुक्काच. सगळ्याकडे जाय खाडीत ऐकड दराडत ऐकड सगळ्याकडून पैसे आणा दराडीत ऐकड जा म्हणजे मी आणते माझ्या मालकाला. वा वा श्रीराम देवा जय जय राम श्रीराम देवा जय जय राम गणेश भाऊ या गणेश भाऊ नवरदेवचे मामा नवरीचे मामा कलवरे आले का रे हे काय करवले दोन ते बारकले करवले एक हार घेतला का
दोन्ही मामा रपक्याचे रपके नवरदेवचा मामा लय रपके हॅलो मला वाटतं नवरदेव पाठीमाग करत मामाच पुढे घ्यावा हॅलो लय धावपळ करतोय गणू मामा हॅलो, लय धावपळ हॅलो. करतोय बरं. मग हार घेताना हॅलो. हार घेताना जे पळतोय चिंग चिंग चिंगा मी गणित भाऊ गाडी घेऊन जा मोटरसायकल नग 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 जातो आता 2 भाग 4-5 ढांगात गाठलं मामा रपकेच रपके भाषा काय लहान आहे काय भाषेला मेळ नाही काय चाललंय ते लग्न कोणाचं आहे काय कोणाचं आहे हॅलो चेहऱ्यावर व्होल्टेज नाही काय नाही काय नाही काय नाही रियन्सच नाही रियन्सच काय माणूस आहे का कोण आहे लग्न कोणाचं आहे काय लग्न तुमचं आहे तुमचं हा आहे ना हो 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 ना अरे वैज मामा उभा आहे ना बाबा वैज मामा अंग टाकून दिलं ए अरे पटत लोट पोरी द्या पोरी लोट नो करा आगतम स्वागतम सुस्वागतम आगतम स्वागतम सुस्वागतम बांडे परिवार व मुकणे परिवार यांचं मुकणे आडणं पाहिजे मुकी आडणं पाहिजे मुकी बोलतच नाही नवरदेव हा दाढी कवा केली गेल्या वर्षी केली की यंदा मामा कसा चकाचक आहे मामाला वाटलं मो लग्न गण भाऊच्या मनात हो होईल तर हुकलं सर झालेलं आहे महाराज लग्न. झालं हा, झालेलं आहे. जीवाला काय नाही गण भाऊ अवघड आहे तेव्हा ते माणूस एक माझ्या नजर धरली त्या माणसं तेव्हा कसं बसला तेव्हा तेव्हा कसं बसला ते माणूस पाय सोडून बसलाय ते म्हणतंय आपल्या नशिबात नाही राहावी ए शूटिंग करा ते शूटिंग करा तिकडे फिरवा कॅमेरा फिरवा वा वा शूटिंगचं नाव काय आपल्या चॅनलचं काय नाव करा वारकरी शक्ती वारकरी शक्ती युट्यूब चॅनल देवडे पाटलाचं नाव काय वाल्मिक देवडे वा सुंदर अगदी सिस्टीम आहे शूटिंग मध्ये आता आवाज झाला ना तर क्लिअर आता लई येणार फोन मला तुमचा नवरदेव कुठे आहे तुम्ही कुठे येतो मी म्हणणार मी हनीमूनला आली नवरदेव कुठं सोहळाय नवरदेव कुठं सोहळाय काटकेऱ्यामध्ये कुठे तुम्ही नाही तर आले दोन्ही मामा आगतम स्वागतम सुस्वागतम बांडे परिवार व मुकणे परिवार दोन्ही परिवारातर्फे पाहुण्यांचं स्वागत अभिनंदन पुढे या स्वागत राव तर नवरीचे मामा तर नवरदेवचे मामा आमचे गणेश भाऊ खाडे का गणेश भाऊ खाडे नवरदेवचे मामा तर नवरीचे मामा आमचे भागवतरावजी जराड पाटील एवढी मोठी पोरगी गोष्ट मामा झोपी घालता का उठलं की जालना उठलं की जालना उठलं की जालना शेतामध्ये जायचं शेत पाहायचं मोसंबी काय चिप्पू काय डाळिंब काय हा ही बघा ना केवढी झाली इवळ हई इवळ हई मामा वा वा आले का सगळे पूजने वंदने हरिभक्तीपरायण रामानाचार्य भागवताचार्य शिवपुराण प्रवक्ते कीर्तन केसरी आपले सर्वांचे आवडते आणि लाडके सर्वांचे आदरस्थान जगद्गुरु तुकाराम महाराज यांसारखं यांचं वैरागी असे असणे आमचे श्री हरी महाराज रसाळ महाराजांचं या कार्यक्रमाला खूप भरभरून आशीर्वाद गावचे सरपंच आमचे ज्ञानेश्वर जराड पाटील सर्व त्यांचे सहकारी उपसरपंच माजी सरपंच पाटील पोलीस पाटील चेअरमन वकील डॉक्टर क्लासून अधिकारी सर्व गावकरी काटखेडा एकूण आमचे शरद महाराज देवडे हरिभक्तीपरायण सर्व त्यांचे सहकारी आमचे वैजू मामा नदर धरली मायार वैजू मामानं वैजू मामा मला कुणीत वैजू म्हणतोय मै बायको होती का म्हणतोय वारे पाठ्या याच्यामुळे उभा राहिलं काही तर बाई मला वाटलं नाही असं पोटात काळा असं मी माणूस लय काळ आणि बाहेर डोळा या माणसाचा बाई या माणसाने मला 3दा मिस कॉल केलाय आज 3दा मी त्याला रिप्लाय दिला नाही काहीच शरद महाराज म्हणले वैजू मामा तुम्हाला फोन करतोय याच्यामुळे फोन होता काय या बाया कोण आहे ते लेकर आणतात मला ते म्हणते असली नवरी आपल्या गावात पहिल्यांदा आली असली सून कोणाचीच नाही जराड पाटलाची नाही हो खाडे पाटलाच नाही कोणाचीच नाही मुकणीच सून आहे त्याच्या त्याच्या हाच्यात
आले का सगळे वा मी इंदू आका तुळशीला पाणी घाला बापर गेली बापा आले का सगळे देवप्पा आशीर्वाद द्या दोन शब्दात या आम्ही जेव्हा जेवढं गायरान केले दोन शब्द बोला इकडे मग नाटक म्हणायचं पण आशीर्वाद द्या. हॅलो 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 उठा, उठा, श्री हरी महाराज. लाडकी नवरी ये, श्री हरी महाराज. हरिभक्तीपरायण महाराष्ट्रातील ख्यातनाम बारुडकार आमचे विष्णूजी महाराज बांडे आणि ते नवरीच्या रूपामध्ये आहेत विष्णू महाराज बांडे आणि आमचे मुकणी परिवाराचा नवरदेव आहे काटखेड्यामधला यांच्या विवाहासाठी आमच्या सर्व काटखेड्या ग्रामस्थांच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा आणि त्यांच्या आयुष्यासाठी आशीर्वाद त्यांचा. निवास दादा जराड यांनी लग्न व्हायच्या अगोदरच आहेर दिला ऍडव्हान्स मध्ये त्यांच्याबद्दल त्यांचे धन्यवाद. सावधान राजा भीम करो नयने देखो चिंता करी वा देवप्पा लय देवप्पा आवक मामा वैसवे माझ्याकडे काय बघतोय बाबू वैसवे सदा मंगलम सावधान शुभमंगल सावधान
विद्यावदनैर्देव लक्ष्मी वदनसा शोभालग्न वासंती बंगाली बंगाली रे बाबा डान्स पाहिले पण ह्यो डान्स कोणता आहे महाराष्ट्र फिरलो वागत भाऊ पहिल्यांदा हा एक शकअप नाही कधी असं त्यातला डान्स आहे ते पाय उचली ना काही सोना बगळ्या बगळ्या कावड्या ते बगळ्या बगळ्या कावड्या काय डान्स आहे माऊली आहे बापरे आमचे माऊली यांचे चिरंजीव राजवीर काय ना जयवीर यांच्या कोणी या कार्यक्रमाला आपण 200 रुपये देतो आहेर नवरीकड सगळं गणगोत नवरीकड आमचे इनेकरी बाबा तुमचे काय करायचे होते असू द्या असू द्या आमचे इनेकरी बाबा बाबा प्रेमानं गाव कोणते बाबा देवगाव रेवगाव इकडे रेवगाव का गोडे गोडे रेवगाव बाबांनी या कार्यक्रमात 50 दिले ते म्हणजे अनेक लग्न पाहिले पण असा जोडा एकदम सुंदर आहे लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे बरं का आता कोण लक्ष्मी कोण नारायण तुम्ही धरा आता आम्हाला बोलतच निवडपत्र नाही व्हायचं आता धरून झाला लक्ष्मी नारायणाचा जोडा नाव घेते माझ्या मालकाचं तुम्ही नाव घेता छोटं मी घेते मोठं वैव मी काय म्हणते अरे का झोपी गेलं का
हॅलो हॅलो लागला का डोळा हॅलो मावशी खरं सांगा तुमच्या गावात एवढी सून कोणाची आहे का खरं सांगा जनाडा पाटलाची कोणाची आहे का अशी सून माझी हॅलो एवढी हॅलो खाडे हॅलो हॅलो खाडे ना खाडे पाटलाची कोणाची आहे का कोणाचीच नाही पण मुकण्याची आहे ना खरे खोट तुमचं पहिलं लग्न झालंय का तुमची पहिली बाईक कुठे आली का नाही कुठे बटनला गेली पाहुण्याकडे गेली का बरं 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 तिथे बटनला कोण आहे तुमचं आता काय तुमच्या गावचीत काय जाव आहेत का जाव आहे तुम्हाला भेटला बाबा ह्यो लईच भारी भेटला जाव आहे हे जाव आहे फटफटी कधी जात नाही मधल्या मार्गीच रपक 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 मधल्या मार्गी काय पोरीचं सोनं झालं तुमच्या सोनं आता पोरीचं सोनं आता म्हणजे माती झाली आता असं द्या घेते बाई ना ऐका पित्तूर आहे पित्तूर आपल्या गावात पित्तूर भेटत नव्हता वा अमृतताई जरा यांच्याकडून या कार्यक्रमाला 200 रुपये आले तर माऊलीचे हो माऊली अमृतताई कोणाचं नाव घरचे वहिनीचं नाव आहे नवरी दिली तर अमृतताई ना आमच्या माऊलीचे सख्खे माणसं ते म्हणते मग सावतर कशी ही मी सावतर यांची हो ताई तुम्ही डोळे नाही वाचायचे माझ्या शब्दाकडे बघ लक्ष देत जा हो तुम्ही माझ्या डोळे नाही वाचायचे मी आता बघा ना तुम्ही सख्खे म्हणले काय म्हणलं की हो लग्नाची धर्मपत्नी नाही का माऊली आता बघा दुसरी केली काय गरज आहे का हो का केली आता ते बघू कारण काय तर ऐका ना मी तुम्हाला आवडते ना तुम्हाला ती आवडते की मी आवडते मीच आवडते ती आवडत नाही मी आवडत तिचं काय नाव आहे पहिलीचं काय नाव मंग आहे मंग 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 नाव आहे बापरे बापू वसकून धावते म्हणून मंग नाव आहे तिचं मंग हुसाच नाही पाईपलाईन मंग नाव आहे अरे बाप दचकलं मी माव काय सुंग आहे अरे घोरणात नाही हे माणूस हा बेसूट माणसाला पडतो की माणूस इतक्या मोठ्या मध्ये मंगल म्हणायचं मंग ये रब्बा यब्बारो ऐका तुम्हाला मंगल आवडते की मी आवडते मी आवडते ऐका ना 2 बायका करू नाही एका पुरुषा दोघी नारी पापवशी त्याच्या घरी 2 बायकाची लय हवस गाडी आला 2 बायकाची लय हवस गाडी आला दिपाळीच्या सणाला आंघोळ करतो वाढी आला दिपाळीच्या सणाला आंघोळ करतो वाढी आला अरे 2 बायकान पंचपती ऐका तुम्हा सांगत येऊ गायका कशाला करता 2 बायका एक देती ताती एक देती शिळी दोन्हीच्या मध्यात गट गट गिळी भाकर एक हांती पळीन एक हांती दांडी दोन्हीच्या मध्यात मोडी ना मांडी तुम्हा सांगत येऊ गायका कशाला करतात 2 बायका वासना बायको शेजारीन तिने केली भल्या भल्याची बेजारी वासनाधारी रावणाला 80,000 बायका होत्या त्याला सीतामायर वासना गेली वासनेच्या संगे नको जाऊ म्हणा विषय झाला मग कीर्तनात ऐका ना अरे याला दिसत नाही काय म्हणा मिळत लागत नाही हो ना दचकत आहे हात अंगात दचकत आहे बघा अरे का रात आंधळे का या माणसाला अरे बाप हे माणूस ड्रायव्हर ठो गाडीवर मागच्या माणसाचा दिवाच घरी फोन करायला लागून गेले सगळे ड्रायव्हर गाडीमध्ये हो ना दिसत नाही काय मिळत या मावली तुम्ही तरी सांगायचं नाही असं म्हणून होय तुम्ही गावाची मायबाप आहेत तुम्ही सांगायचे आता माऊलीने दिले पैसे त्यांच्या मिशेच्या नावानं आता भागत भाऊच्या माणसं जीवाला खाते तर त्यांना का दिसत नाही का मी त्यांनी कसे दिले त्यांना कळत नाही का माझ्या नावावर काय पैसे द्यावा म्हणून तिकडे त्यांचं असं चाललं असं तळमळ चालली भागतराव लवकर द्या न तर कसं आहे मला काय घेणं नाही माझ्या पैशाचा मला प्रश्न नाही पण उद्या तुमचे भांडणं तंटे लागते ना ते माहेर येईन पुन्हा ते डोळे वासाचं परिचय नसतं थोरल्या मालकाने दिले धाकलेला काय झालं द्या माऊली द्या तेवढीच होती का खिशात घरी जाऊ ना घर लय लांब नाही तेवढं कामला टाईम आहे तुम्ही 200 रुपये द्या ताईच्या नावानं देवाट लागत असत दादाच्या नावाने द्यायचे आकाश नावाने द्यायचे तुम्ही द्यायचे आम्ही घ्यायचे तुम्ही पाहायचे आता नाव घेते ऐका ना कारभारी मला मारायचं नाही
कमोन मी तुम्हाला ऐकायची नाही 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 नाही. अरे बापरे हे काय गाणं असं नाही 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 नाही. आगा बाबो इतकं झटपट आगा बाबो जावायची शूटिंग सासऱ्याचं चॅनल आहे लग्न जावायचं चॅनल सासऱ्याचं देवडे पाटलाचं वा 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 ऐका ना मला मारायचं नाही कमून मी तुम्हाला ऐकायची नाही खरे खोट खरे म्हणायचे नुसतं खरे म्हणायचे ऐका ना तुम्ही जर मला मारलं मी तुमचा घटस्फोट घेईन आणि भागवत जरा नवरा करीन एका पायावर उभी ती काय चिंता नाही खरे खोट ऐका ना आता नाव घेऊ आता उद्या हनीमूनला जायचं आपल्याला आपल्याकडे मोठी गाडी समोर उभा केलेली तुम्ही कणी सीटवर नाही बसायचं डिगीत बसायचं का म्हणून तुम्हाला दिसत नाही ना चक्कर येईन चक्कर तुम्ही भाज्याकडे पाहता पापड्या खाता मलाच मेळ लागला तुम्ही कुंकड पाहायलात म्हणून मेळ लागला मी कवाचे मला वाटतं माझ्या नंतर तिथनं मंगल अगा बाबो कसा गणपती भेटला बाई रक्षण सावधान आता खाली कपडे वाटते अंगात शिवले तर मावशी आता आता मावशी ती बॅटरी कोणाची बॅटरी या बाया खाली बसा की मा नवरी वाट लावून जा तुम्हाला मैशपत जाऊ नका आता जायचं नाही आता आपल्या गावात एवढी सून आली ना आता नवरी वाट लावून जायचं सगळे सोय केली जेवणाची जेवण केल्याची कोणी जायचं नाही उद्या सकाळच्या पारी जेवण आहे कुठं आपल्या आपल्या घरी नवरी नवरदेव माऊलीकडे जेवायला बरं का माऊली गडंगनेर 10-500 दुऱ्या करा पोरी हो दार सोडून नका पाठवू नवरीला 10-500 दुऱ्या जर नसल्या तर मी वाटाने घेईन त्याच्यावरचे पैसे द्या मी घेते बरोबर आंबडमध्ये खूप महाराज संघ आम्ही जाणार येतं आंबडमध्ये घेऊ शिदुऱ्या आता 5 मिनिटात कार्यक्रम पूर्ण लय लोक हसले बाप शरद महाराज आणि कार्यक्रम झाले हसला कार्यक्रम पहिल्यांदा व्हायला खरे खोट एवढा जोरदार कार्यक्रम हे लोकांची महाराज खरंच प्रेमाची पोच पावतीये लोकांचं मन मोठं आहे या लोकांचं सगळ्याची एकमत आहे जातीवाद नाही कुठलं भांडण नाही तंटे नाही घराघरात गोकुळ गावात रामराज्य गावाला हा नाही काठखेडा पण कीर्ती महान या गावाची सुंदर गाव आदर्श गाव पाहायला भेटलो आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा आनंद वाटला खूप खूप अगदी दररोज आम्हाला खूप कष्ट येतं 11च्या पुढे कार्यक्रम रात्री पात्रीला होतो पात्री बाप 2-2.5 घंटे कार्यक्रम घरी यायला 4-5 वाजता दररोज 4-5 स्वतः गाडी मी आणतो कधी मध्ये आता पोराकडे गाडी देतो नंतर नगर संभाजीनगर कुठं जाऊ दे मावली स्वतः गाडी मी चालवतो 3 बाऱ्या माझी गाडी खड्ड्यात गेली गाडी पूर्ण लॉस झाली पण मला काही नाही झालं की माझी पोहोच पावती पण मी आता पोरग मला म्हणतंय गाडी ड्रायव्हर लावा पण ड्रायव्हर लावितच नाही हे विश्वासाचं पोरग आहे त्याला म्हणतो तू आता कधी तू चाल जाय कधी मी चाली पक्वाद वाजून गाडी चाली तर पोरग सुंदर अगदी मुलगा आहे हे चौधरी नाव आहे यांचं नाव युवराज आहे आडनाव चौधरी आहे राजेभाऊ त्यांना नातं लागलं मोगा नाही का ते म्हणले हे म्हणले माहिती आत्याच आहे हे म्हणले पिंपळेची तर माझी कोण आहे म्हणले बहीण का काय पिंपळे मामा आहेत नाही का रोहिदास पिंपळे हे म्हणले माझ्या आत्याच आहे हो या मामा मामाच्या 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 या 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 वा भागत आमच्या कोमलताईतर्फे 501 रुपयाला आहे सांगू द्या ना तुमचा काय तंटा झालाय का नाही नग नग म्हणले म्हणून म्हणतो मी कोमलताई कोणी या कार्यक्रमाला 501 रुपयाला टाळी वाजवा माझ्या छोट्या बहिणी मा दोघीने पैसे दिले तर आता माऊलीला वाटतंय आपण जर 500 दिले असं जमलं असतं 200ने आपलं काम व्हायलं आता ते पुन्हा म्हणते त्यांना ह्यांना दिसत नव्हतं का 500 द्यायला पाहिजे ते आता भानकडे आमची आडकी तर सुपारी आमचा कोमलताईनी 500 दिले तर येईल का हे तर थोरले येतं नाही का चला संस्कृती असं का वा वा आता संस्कृती कळत तुम्हाला सारे कळते सारे कळते घेऊ का ना घ्या म्हणायचं मला एकदा पिल्लू म्हणा ना पिल्लू दवा पाईपलाईनचा होसा असं नाही म्हणत लांबणीचा म्हणायचं पिल्लो पिल्लू माझं डुग्ग
माझा 3 चाकी रिक्षा जायचंय बटनला आता याच मार्गी गाडी जायची आता. आता क्षण सावधान आता खाली सावधान विश्राम सावधान. बापरे शिक्षण किती आहे? शिक्षण किती आहे? हा, किती किती? 5वी. 5 मिनिट झालं. 5 मिनिट एवढी गडबड काय करायची गरज आहे? दमन सांगायचं 5वी म्हणायचं. हा घेते नाव ऐका. 2 मिनिटं कार्यक्रम संपला. कोणी उठ नका शिरत मारा. नाव घेते बाई. शूटिंग इकडे करा. नवरी इकडे. आधी केली बारशी. मावशी नाव ऐका. सगळे माणसं बसले. आता लोक 2 तास होऊन गेले. काय कमाल लोकांची बसण्याची. बाप कार्यक्रम तसा तोला मोलाचा. साड्या कधी दिसत नाही. मिशा कधी काढीत नाही. लाली कधी लावित नाही. चित्र पात्र करीत नाही. नराचा तमाशा नरच पाहती आणि 7 जन्म होती हिजडाते. आम्ही भारूड करायचं तुम्ही पाहायचं. आम्ही 7 जन्म तुम्ही 4 जन्म. म्हणून वाहनी सावकाश चालवा. पुढे धोक्याचा संभव. लोकांना भारूडकरांना तमाशा केलाय. भारूडाचा तमाशा. ढोलक्या काय घुंगर काय काही काय. अरे ऊस डोंगा परी रसनो हे डोंगा आणि काय भोलला शिवरली या रंगा. चोखा डोंगा परी भाव नो हे डोंगा आणि काय भोलला शिवरली या रंगा. महाराष्ट्रात माझा पहिला नंबर इथे माऊली. महाराष्ट्रात मीच पहिला येते. पहिला कुठलाही कार्यक्रम असतो पंढरपूर भागामध्ये कुठलं गुरुजी तिकडे जाऊ द्या. मला पहिला फोन येतो गुरुजीचा. महाराज काही करा तुम्हाला यावं लागतं. मी म्हणतो तिकडे आहेत कलाकार. नको नको नको. आम्हाला गालबोट लागत हो. ज्यांनी आम्हाला बोलले ना हो आम्ही तुम्हाला बोलले ना. गाय जर चित्र काही बोलले भारूडकार तर लोक आम्हाला बोलतात. खरे खरं महाराज एकदा तर पंढरपूरच्या पुढे नेलतं मला महाराजांना. आता इकडे गणपती पुढे कुठतरी कार्यक्रमात तिथं नेलतं. चांगलं भारूड म्हणलं की कोणी सांगतंय बांडे महाराज नंबर 1. अडाणी माणूस आहे मी. शिक्षण नाही मला काही नाही. फक्त नाडी परीक्षा. समाजाला काय लागते पक्क माहिती. पण गाल बोट लागणं असं कधी आई बहिणी पुढे असतात. नारी की निंदावत करो यारो नार हे रतन का खान दिसणार मी पैदा किया भीष्म दुर्न हनुमान. मोठ्या मोठ्याला जन्म दिला. महिलांची पात्र करायची नाही. चित्र लोकांना पात्र दाखवायची नाही. माझ्या बहिणीनं माझ्या आईनं माती उकराव असं भारूडकारण करा कधीच नाही. शक्यच नाही. काळाची गरज आहे. प्रबोधन महत्वाचं आहे. भारूड काय म्हणले किती म्हणले याला किंमत नाही. प्रबोधन काय चाललंय त्याला फार मोठी किंमत आहे. आज 1 वाजून गेला तरी लोक असे तल्लीन झालेत. लोक सारखे बघत येतो. सोंग करायला काय लागत. विनोद करायला काय लागत. इथली इथे विनोद तयार होतो ताबडतोब. मग ते माणूस उठले भैया उठले तिथली मी त्याच्या मागे पळलो. लोक खूप हसले. जागेवर जोक तयार होते ताबडतोब. आता बघा हे तुमच्या गावचे सगळे माणसं तुम्ही माणूस निवडून काढला. मला माहिती आहे हे माणूस टावर खाली रेंज नाही. या माणसाला टावर खाली रेंज नाही या माणसाला. हे माणूस लेवल असाच करतो. मी म्हणलं हे आपला नवरा मस्त आहे. बघा तुम्ही बोलत नाही डुलत नाही हालत नाही काय नाही काय नाही. 1 नाही 2 नाही. जणू किलोमीटर आहे. इथून आंबड 25 किलोमीटर आहे. यार वडणी जाणे खरे खोट खरे यस वा 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 वा. आता नवरी वाटला होता ना मुलीबद्दल बोलणार आहे. भागवत भाऊच्या मनानं मुलीबद्दल बोलणारे 2 मिनिटांनी कार्यक्रम पूर्ण होणार आहे. आता उकाना घेते आणि 2 मिनिटात एक गीत असतं मुलीचं. डोळ्याला पाणी असं गीत असतं. कार्यक्रम पूर्ण. देवडे महाराज पाठीमागे कोरसला हे व्होल्टेज वाढते माझं जबरदस्त. आधी केली बारशी. पैठण केलं गेल्या वर्षी. पैठणात पाहिली नाथ महाराजांची कावड. मग लागली पंढरीची आवड. पंढरीत पाहिला इटरकुनीचा जोडा. मग पाहिला वाकरीचा वडा. वाकरीच्या वड्यावर नाचतो ज्ञानभराचा घोडा. ज्ञानभराच्या घोड्याला घुंगराची हलकी. मग पाहिली मुक्ताबाईची पालखी. मुक्ताबाईच्या पालखीला मोत्याचा तुरा. तर मग पाहिला गोपाळा पुरा. झोपे गेले का जागेच आहे सारखं बघत टुळू 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 टुळू. तिरपट पाहते तिरपट माझ्या तोंडाकड कामून पाहते ते म्हणते कोणाच्या बायकोला मिश्या नाही. हिला मिश्या कस काय मिश्या. माय मावशी मी बापावर गेले बापावर. मी गेले बापावर. हे बी गेले ना बापावर. गुप्पीत लपलय आता क्षण सावधान आता खाली. मग पाहिला गोपाळपुरा. जनाबाईचा खेळ. मग झाली आळंदी जायची येळ. आळंदी साधू संत खास. देव राहिले आसपास. साधू संताची करते सेवा. पत्ते गेले महादेवा. महादेव पाहिले बळी. मग आली जगन्नाथाची पाळी. जगन्नाथ शोभा आणि परमेश्वर पाटलाच्या माग साक्षात बजरंगबली उभा. थँक्यू. तुम्ही घ्या ना माझं आरची आरचे
रामाच्या पार्यात कोंबड फुकत, रामाच्या पार्यात कोंबड फुकत आणि परमेश्वराला पाहून पिसाळा पुत्र भोकत. आता नवरी वाट लावायची. 2 मिनिटं. बेटी बचाव. ज्याला मुलगी ती भाग्यवान आहे, ज्याला मुलगी नाही ते कारण त्या कपाळाचं. इथं कोणी असलं ते सोडून. मामा तुम्हाला किती मुली? इथं 1 मुलगी. मुलं 2. हम 2 हमारे 3. माऊली 1 मुलगी 1 मुलगा. लागत भाऊला 1 मुलगी फक्त. वा सुंदर. बघा, पहिली बेटी धनाची पेटी, पहिली बेटी गव्हाची रोटी, पहिली बेटी सोन्याची पेटी. ज्याला पहिली मुलगी होती तो भाग्यवान बाप आहे. आई बापाला फार मोठं प्राधान्य. धन्य माता पिता तयाची. का? कुळी कन्या, आधी कन्या नंतर पुत्र. ज्याला आधी पहिली मुलगी आहे त्याच्या घरात भाग्यलक्ष्मी आली, घरात सुखाचा संसार होणार, घरात देवदया भरपूर येणार, लेकीबाळीचा आशीर्वाद. जुन्या काळामध्ये 5-5, 6-6 मुली होत्या आणि ते बाप लग्न करायचे. मुलीचे बाप 1-1 एकर जमीन घ्यायची लग्न करून. का? लेकीबाळीचा आशीर्वाद. म्हणून बाबानो असा गैरसमज करू नका की मुलीचा बाप गरीब होत असतो आणि त्याला गरिबी येत असती. अरे मुलीचा बाप 5 मुलीचा बाप आज सोन्यासारखं बंगला बांधता येईल, बंगल्यात राहते. 6-6 मुलाचे बाप बस स्टँडवर भीक मागते. भीक काय धिक्कार त्या मुलाचा. अरे मुलापेक्षा मुलगी बरी आणि दोन्ही कुळाचा उद्धार करी. बेटी बचाव, बेटी बचाव, बेटी बचाव. वंशाच्या दिव्या पायी नको पंथी जुवाई. दिवा कधी भडकतो, कधी विजतो, कधी पेटतो, बापावर रागवतो. समय तिला मायेचं तेल असतं, स्वतःला जाळून घेती आणि दोन्ही कुळाला उद्धार करते. दोन्ही कुळाचा म्हणजे प्रकाश देती, त्याला मुलगी म्हणतात. 21 दोन्ही 42 कुळाचा उद्धार करते ती मुलगी आहे. पण तो बाप भाग्यवान आहे. मला सुद्धा 1 मुलगी आहे, 1 मुलगा, 1च बायको. आलं का ऐकू? माझा परिचय बरं का. आपण साडू बरं का. हो बाबा, तुम्हाला किती मुली? इथं 1 मुलगा आहे. मग तुम्ही सोडून करंट कपाळाचे तुम्ही सोडून, तुम्हाला 1च मुलगा आहे ना, तुम्ही सोडून श्री हरी महाराज सोडून चला. शरद महाराज तुम्हाला किती मुलं येतं? 2. मुलगी नाही, 1 मुलगी, 2 मुलं का? 1 मुलगी 1 मुलगा. आम्ही आलतो ना कार्यक्रम नाही का? 2 मुलं 1 मुलगी. किती सुंदर संसार आहे. आम्ही आलतो ना 5वीला मुलाचे नाही का? अब हेच आहे का? बापरे काय खात आहे बाबा, लय मोठं झालंय. पंक्ती हाणतं का पंक्ती? तो ह्या 5वीला मी आलतो, तो ह्या बापाने उधारी मैयानी ठुली, तू दी पैसे. नुसते भजे खाऊ घातले बाबा. हे माणूस मारता मारता वाचला. रात्री 2 वाजता भजे केले ते होते मिरची आणि तशाच आणले. ते 4 वाजता उठ्या जागे वारी आता. लय अवघड झालं. खरं खोटं? हे मारता मारता वाचले. याला खायचं सोमवार नाही, पण घरचं नाही बाहेरचं. वा 1 मिनिट. चला मुलगी आता वाट लावायची. लय लोक हसले आता. याच्यापेक्षा विनोद करून आता बरं नाही. आता ऐकूया. मुलीने म्हणा आईला, आई तुझ्या मूर्तिवाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार फिरणार नाही. अशी मुलगी झाली नांदायला. सारे लोक स्वतंत्र झाले. 2 गोष्टी परतंत्र. एक गाय आणि मुलगी. गाय संपली, शेतकरी संपला, मुलगी संपली, जगत संपलं. मुलापेक्षा मुलगी बरी, दोन्ही कुळाचा उद्धार करी. राजनंदिनी यांची कोणी या कार्यक्रमाला, मुलीचं नाव आहे ना, राजनंदिनी ताई यांच्या कोणी या कार्यक्रमाला 200 रुपये दिलाय. आमच्या माऊलीने दिलाय. धन्यवाद. माऊली संबंध मोठे. माऊली अशा नोटा तुमच्या क्षत्रिय असते ना, आपली सत्ता नाही त्याच्यावर. आपली सत्ता नाही, आपल्या एवढ्याच भागवत भाऊ बरी बांडी तुला घाताकडचा फटक आमचा वैर बाहेर घेतो एकदा, भाव पण घेतो एकदा, बाहेर बघतो हाता कसं काय. लागत प्रवास काय नाही बाबा, तुमच्या पाया पडतो. मी गरीब माणूस आहे राव, मला काही नाही राव, फक्त पैसे घेतो राव. मी काही घेत नाही, सोनं घेत नाही. सोनं घेतलं की गावाला येत नाही. इमानदार रे. हो नुसते पैसे घेतो भाऊला माहिती. बापरे. गाय संपली, शेतकरी संपला, मुलगी संपली, जगत संपलं.